रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्रात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात. नुकत्याच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. महायुतीला निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं, मात्र महायुतीकडून अद्याप सत्ता स्थापन झाली नाही. मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार यावरून पेच कायम आहे. तर आज 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे जाऊन राजीनामा त्यांनी सोपवलाय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यपालांकडे सीएम पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय. तसेच शपथविधी पार पडेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील असंही सांगितलंय. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने पुन्हा महायुतीस कौल दिला असून कदाचित 2 डिसेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे हे शपथ घेणार की भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार हे मात्र नव्या सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर आरूढ होतील अशी शक्यता वर्तवली जाते.